नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आषाढी एकादशी निमित्त आणखीन एक दोन स्वामींसाठी वस्त्र जे आहे तर ते बनवले होते. ते तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं जे वस्त्र आहे ना तर ते एकादशी निमित्त आहे. आणि हे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी छान असं बनवून घेतलेलं आहे. तर ह्या ताईला ना व्हाईट कलरमध्ये हवं होतं, त्यामुळे पूर्ण व्हाईट कलरमध्ये हे वस्त्र जे आहे ते दोन्ही सेट बनवून घेतले. आणि याला छान सूट होईल अशी गोल्डन कलरची लेस आणि जे बाजूला बॉर्डर आहे तर ते मी तयार करून घेतलं. त्यानंतर आणि ते 9 इंचांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी वस्त्र बनवलेले आहे. 9 इंचाच्या मूर्ती थोड्या मोठ्या असतात, त्यामुळे त्यांना हे वस्त्र व्यवस्थित येतात. पण त्यापेक्षा छोट्या मूर्ती जर असेल तर त्यांना व्यवस्थित वस्त्र वगैरे बसणार नाही. आणि त्यामुळेच याला अस्तर वगैरे मला लावता आलं, कारण ह्या 9 इंचाच्या मूर्ती आहे, त्यामुळे त्यांना वस्त्र जे आहे ते एकदम व्यवस्थित बसतील. त्यानंतर पुढची आपली जी ऑर्डर आहे तर ती स्वामींच्या 9 इंचाच्या मूर्तीसाठी आहे. आणि ह्या ताईंना हे वस्त्र जे आहे थोडं वेगळं हवं होतं, त्यामुळे तुम्हाला आधी जसं दिसलं ना तर वरच्या बाजूने जशा एक एक लेयर फ्रॉकला असतात तशा टाईप त्या वरच्या साईडला लेयर घेतलेले आहे. आणि खालच्या बाजूने जसं आपलं प्लेन वस्त्र असतं तर तसंच बनवलेलं आहे. तर ते थोडं वेगळं आहे. आणि बऱ्याच मठामध्ये स्वामींच्या ज्या मूर्ती असतात तर त्यांना ते वस्त्र घातलं जातं. त्यानुसार त्या ताईंनी ते वस्त्र जे आहे तर ते बनवून घेतलं. आणि आता ह्यानंतर स्वामींची 9 इंचाची मूर्ती आहे, तर त्यानुसार त्या मूर्तीसाठी हे वस्त्र बनवलेले आहेत. तर हे सुद्धा खूप छान आणि सुंदर झालेले आहेत. आता बऱ्याच वस्त्रांमध्ये ना चॉकलेटी कलर जास्त वापरला आहे, त्यामुळे हा थोडा वेगळा घेतला. लालसर कलर हा आहे आणि दिसायला खूप छान दिसतो. व्हिडिओमध्ये तर छान दिसतोय, पण असं जर आपण बघितलं ना तर त्यापेक्षाही छान असा कलर हा दिसतो. आणि लाल आणि व्हाईट कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान दिसतं, त्यामुळे हा थोडा वेगळा घेतलेला आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही ग्रीन कलरसुद्धा घेऊ शकता, पण बऱ्याच ताईंनी रेड कलरमध्ये आणि चॉकलेटीमध्येच हे वस्त्र जे आहे तर ते बनवून घेतले. पण ग्रीन कलरमध्ये सुद्धा हे खूप छान दिसतात. तर आता ही धोती आहे आणि धोतीला मागच्या साईडने नेहमीसारखंच अस्तर लावलेलं आहे. त्यानंतर एक शेला बनवलेला आहे आणि शेल्यासोबत ही छान अशी एक पगडी. तर ही वारकरी म्हणजे जे वारकरी फेटा वगैरे घालतात किंवा त्याला छान असं गुंडाळलं जातं, तर त्या प्रमाणे थोडंफार हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही अशी पगडी आणि ही धोती, हा शेला, हे असा पूर्ण सेट येणार आहे. तर हाच तुम्ही वेल्वेटमध्ये जर घेतला तर त्याच्यासोबत तुम्ही वस्त्रसुद्धा घेऊ शकता. पण आणि ह्या वारकरी मध्ये जरी तुम्ही हे सगळे सेट, हा सगळा सेट घेतला ना तर त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही वस्त्र, शेला आणि फेटा, त्यानंतर धोती, हे चारही जे आहे ते एकत्र घेऊ शकता. त्यानंतर हे आधी जे तुम्हाला दाखवले तर ते त्याप्रमाणे विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीसाठी हे वस्त्र बनवलेले आहे. तर हे 9 इंचाच्या मूर्तीसाठी आहे. यापेक्षा जर तुमची मूर्ती मोठी असेल किंवा अगदीच छोटी असेल तर छोट्या मूर्तीसाठी हे बनवणं थोडं कठीण जातं, पण मोठ्या मूर्तीसाठी जरा सोपं पडतं. तर आता ही 9 इंचाची मूर्ती आहे, तरी देखील याला जी धोती आहे ती अगदी थोडी, म्हणजे काहीच इंच घेतलेली आहे. त्यानंतर हे जे कुर्ता आपण बनवलेला आहे तर तो सुद्धा अगदी थोड्या इंचाचा आहे. त्यामुळे ह्या मोठ्या गोष्टी असल्या किंवा मोठे वस्त्र, फेटे वगैरे असले तर ते लगेच बनतात. पण जेवढं छोटी वस्त्र असतील किंवा फेटे असतील तर ते बनायला खूप वेळ लागतो. तर हे विठ्ठल रुक्मिणीच्या 9 इंचाच्या मूर्तीसाठी वस्त्र आहेत. आता तुम्हालासुद्धा जर असे वस्त्र बनवून घ्यायचे असतील तर खाली इथे तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिसत असेल, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. आणि तुम्हाला कुठलं वस्त्र आवडतं किंवा आणखीन वेगळ्या कलरमध्ये सुद्धा तुम्हाला सगळे वस्त्र किंवा फेटे जे आहे ते बनवून मिळतील, तर तुम्ही त्यानुसारसुद्धा बनवून घेऊ शकता. किंवा मग तुम्हाला वेलवेटमध्ये किंवा खणमध्ये किंवा मग पैठणीमध्ये ज्या कलरमध्ये वस्त्र हवं असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर ह्यामध्ये जर तुम्हाला कुठले कलर आवडत असतील किंवा जे वस्त्र आवडत असतील त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा. त्यानंतर ही रुक्मिणी देवीची साडी आहे आणि ही सुद्धा छान अशी व्हाईट कलरमध्ये आणि त्याला गोल्डन कलरची बॉर्डर घेतलेली आहे, त्यामुळे ही साडी खूप सुंदर दिसते.
आणि घातल्यानंतर त्या आणखीनच छान दिसणार आहे. तर आता माझ्याकडे सुद्धा याच्यापेक्षा थोड्या छोट्या मूर्ती आहे, पण मी सुद्धा आता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला असा ड्रेस शिवून बघणार आहे. कारण छोट्या मूर्त्या आहे ना, त्यामुळे ते व्यवस्थित येत नाही आणि मोठ्या मूर्ती असल्या की मग त्याला लगेच सगळे वस्त्र किंवा फेटे जे आहे ते पटकन म्हणजे बनवू शकतो आपण. पण छोट्या मूर्तींना थोडा वेळ लागतो. आता ह्यासोबत ह्याच ताईंनी स्वामी समर्थांच्या 5 इंचच्या मूर्तीसाठी हे वस्त्र बनवलेले आहे. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी व्हाईट धोती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हा रामा ग्रीन कलरचा छान आणि सुंदर असा शेला आणि त्यासोबत वस्त्रसुद्धा घेतलेले आहे. तर हे वस्त्र आहे आणि ह्या वस्त्राला ना मी इथे टाका मारलेला आहे. आता वस्त्र आपण नेहमीप्रमाणेच घालतो, त्यामुळे त्याला टाका मारलेला आहे आणि जो शेला आहे तर तो तसाच ठेवलेला आहे. कारण शेला आपण बऱ्याच वेळा गळ्यातून देतो किंवा मग हातातून सुद्धा टाकून दिला जातो. त्यामुळे शेल्याला टाका वगैरे मारलेला नाही, तो तसाच ठेवलेला आहे. आणि जे वस्त्र आहे आपलं तर त्याला मी छान असा टाका मारून घेतलेला आहे, जेणेकरून ह्या ताईंना ना घालायच्या वेळेस ते स्वामींना व्यवस्थित घालता येईल. आणि यासोबतच या वस्त्राला सुद्धा मागच्या बाजूने अस्तर लावलेला आहे आणि अस्तरसुद्धा मी प्रत्येक कपड्यासोबत मॅचिंगच घेते आणि त्यानंतर त्याच कलरमध्ये त्या वस्त्राला ते अस्तर जे आहे ते लावलं जातं, जेणेकरून आतल्या बाजूने तर सगळा कपडा मऊ राहतोच, पण दिसायलासुद्धा ते छान दिसतं. तर बऱ्याच वेळा आपण घडी वस्त्रांची थोडी आपल्या इच्छेनुसार वेगळी घालतो, त्यामुळे मग आतलं वस्त्रसुद्धा त्याच कलरचं असावं म्हणून मग मी त्याच कलरचं त्याला अस्तर लावते. तर त्यासोबत हा एक छान असा शेला बनवून घेतलेला आहे ताईंनी, तो सुद्धा त्याच कलरमध्ये रामा ग्रीन कलरमध्ये. तर हा तुम्ही असा खांद्यावरून सुद्धा देऊ शकता किंवा गळ्यातून स्वामींच्या देऊ शकता किंवा मग जसं आपण समोरच्या साईडने घेतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही शेला देऊ शकता. त्यामुळे त्यालासुद्धा मी टाका मारलेला नाही. फक्त जे वस्त्र आहे ना तर त्यालाच टाका मारलेला आहे. तर ह्यालासुद्धा छान असं अस्तर मागच्या साईडने मी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते कुठल्याही प्रकारे मूर्तीला टोचणार नाही. तर असा हा पूर्ण सेट जो आहे तो ह्या ताईंनी घेतलेला आहे आणि या ताईंनी बरेच वस्त्र घेतलेले आहे. त्यामुळे याआधीसुद्धा त्यांनी विठ्ठल रुक्मिणीसाठी छान असे वस्त्र कलरमध्ये घेतले होते. त्यानंतर त्यांनी ही परत एकदा व्हाईट कलरमध्ये विठ्ठल रुक्मिणीसाठी वस्त्र घेतले आणि यासोबत स्वामींच्या मूर्तीसाठी सुद्धा हे वस्त्र घेतलेले आहेत. तर याच्यावरती छान अशी व्हाईट कलरमध्ये पेशवाई जी आहे तर ती बनवलेली आहे. आता तुम्ही म्हणजे आता हे रामा ग्रीन कलरमध्ये शेला वस्त्र आहेत किंवा व्हाईट कलरमध्ये टोपी आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने म्हणजे तुम्ही पैठणीमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा खण कपडा जो आपला असतो त्याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा आणखीन वेगळे कपडे येतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. आता हे मी असं त्या ताईंना कॉम्बिनेशन आवडलं त्यामुळे त्यानुसार हे बनवलेलं आहे. आता तुम्ही धोती रामा ग्रीन कलरची किंवा मग शेला व्हाईट कलरचा असं सुद्धा बनवू शकता किंवा व्हाईट कलरच्या धोतीसोबत मरून कलर किंवा मग ग्रीन कलर त्यानंतर पिंक कलर असे वेगवेगळे कलर जे तुम्हाला आवडतील त्यानुसार सुद्धा तुम्ही शेला आणि टोपी जे आहे ते बनवून घेऊ शकता. आता ही टोपी व्हाईट कलरची बनवलेली आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन वेगळे कलरसुद्धा घेऊ शकता. तर आता हे झालं स्वामींच्या 5 इंचाच्या मूर्तीसाठी. त्यानंतर ह्या ताईंकडे आणखीन एका महाराजांची मूर्ती आहे. तर त्यासाठी सुद्धा महाराजांसाठी ह्या ताईंनी छान असं हे वस्त्र बनवून घेतलेलं आहे. तर हे जवळपास 1 फुटाच्या वरच्या मूर्तीसाठी बनवलेलं आहे. तर ह्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि लेससुद्धा त्याला छान अशी सूट होईल अशीच लावलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर अशी डिझाईन आहे, त्यामुळे याच्यावरती वेगळं असं काही वर्क केलेलं नाही. आता तुम्हाला पॅच वर्क केलेलं जर वस्त्र हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल, पण याच्यावरती आणखी आधीच वर्क वगैरे होतं, त्यामुळे हे मी साधी याला लेस लावलेली आहे आणि छान असं याला शिवून घेतलेलं आहे. तर हे डायरेक्ट असं गळ्यातून घालायचं म्हणजे जसं आपण साईबाबांना घालतो त्यासाठी ताईंकडे महाराजांची मूर्ती आहे त्यासाठी त्यांनी हे बनवून घेतलेलं आहे. आता असं नाही की आपण स्वामींसाठीच हे वस्त्र घेऊ शकतो. तुम्ही तुमच्याकडे जर गजानन महाराजांची मूर्ती असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वस्त्र बनवून घेऊ शकता. तर आता हे छान असं ऑरेंज कलरमध्ये वस्त्र ताईंना मी बनवून दिलं. आता त्यांनी त्यांच्या चॉईसनुसार कलर वगैरे काही सांगितला नव्हता, तर त्यामुळे मी माझ्या आवडीनुसार हा ऑरेंज कलर त्यांना बनवून दिला आणि त्यासोबत ही छान आणि सुंदर अशी महाराजांसाठी टोपी. तर आता ही जेव्हा त्या ताई स्वामींना किंवा महाराजांना हे कपडे परिधान करतील तर त्यावेळेस नक्कीच ताई ज्यावेळेस मला फोटो पाठवतील तर त्यावेळेस मी तो तुमच्यासोबत नक्की शेअर करेल.
तर आत्तापर्यंत ही सगळ्यात मोठी म्हणजे जी फेटा आहे तर तो मी बनवलेला आहे. आत्तापर्यंत बरेच छोटे छोटे स्वामींचे फेटे बनवले होते, पण जवळपास 1 ते 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी बनवलेला आहे. तर याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. आतल्या बाजूने सुद्धा याला छान असं अस्तर लावलेलं आहे आणि मागच्या साईडने सुद्धा तुम्हाला कुठेही धागे वगैरे किंवा लेस वगैरे निघलेली दिसणार नाही. फिनिशिंग तुम्हाला छानच दिसणार आहे. तर असं हे 1-1.5 फुटाच्या मूर्तीसाठी ना छान आणि सुंदर असं वस्त्र आणि फेटा आपण बनवलेला आहे. आता तुम्हाला सुद्धा असं वस्त्र किंवा फेटा हवा असेल तर खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि स्वामींसाठी छान छान सुंदर सुंदर वस्त्र जे आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. पण आता ऑर्डर केल्यानंतर ना बऱ्याच ताईंना असं होतं की कुरिअर पोहोचायला जवळपास 3-4 दिवस तर लागतातच. त्यामुळे तुम्ही जे वस्त्र मागवता तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. फक्त फार फार तर 1-2 दिवस लेट होऊ शकतं. आता पावसामुळे सुद्धा थोडंफार लेट होतं. त्यामुळे 3-4 दिवसात तर तुम्हाला वस्त्र जे आहे तर ते नक्कीच मिळतील. आणि आता मी बराच प्रयत्न केलेला आहे की एकादशीच्या आधी बऱ्याच ताईंना वारकरी जो सेट हवा होता तर तो मिळाला. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर मी हे सगळे वस्त्र जे आहे ते ताईंना पाठवलेले आहेत. तर त्यांना ते लवकर मिळो. आणि तुम्हाला आजचे हे वस्त्र कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा असे वस्त्र ऑर्डर करायचे असतील तर खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्वामींसाठी सुंदर असे वस्त्र ऑर्डर करा. चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.